हाय एव्हरीवन, मी शीतल. नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो नंबर 1 जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दॅट इज नॉट टू ओव्हर स्ट्रेस युअर सेल्फ. आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेल यू गाईज की स्ट्रेस घेऊ नका, लग्नाच्या पूर्वी स्ट्रेस नाही घ्यायला पाहिजे, इट विल अफेक्ट युअर स्किन, युअर मेंटल हेल्थ. पण आय नो की खूप ऑब्वियस आहे की तुम्हाला स्ट्रेस येणं. मला पण स्ट्रेस येतो. स्ट्रेस ॲज इन मला हा ओव्हरथिंक होतं कधी कधी की नाव वी आर गोइंग टू लिव्ह आवर पेरेंट्स होम, वी आर गोइंग टू हॅव अ न्यू डिफरंट होल फॅमिली. हाऊ एम आय गोइंग टू मॅनेज इट, हाऊ विल आय ॲडजस्ट इन दॅट होम. आपला पार्टनर कसा ॲडजस्ट करेल, आपण त्याच्यासोबत कसं ॲडजस्ट करू, ह्या अनेक गोष्टी असतात आपल्या माइंडमध्ये. इवन ग्रूमच्या पण माइंडमध्ये ह्या गोष्टी चाललेल्या असतात. बट बिंग अ ब्राईड आय एम टेलिंग यू जे मला एक्सपिरियन्स आला आहे. सो पण काही गोष्टी तुम्हाला हेल्प करू शकता टू नॉट ओव्हर थिंक. दॅट इज टू तुम्हाला काही गोष्टी सॉर्ट करून ठेवाव्या लागतील. जसं की तुम्हाला काही गोष्टी माइंडमध्ये तुमच्या लिस्टअप करून ठेवावे लागेल की ठीक आहे, ह्या काही गोष्टी आहेत ज्या की तुम्ही तुमच्या हातात नाही आहेत, तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. सो देर इज नो पॉईंट इन ओव्हर थिंकिंग और ओव्हर स्ट्रेसिंग अबाउट दोज थिंग्स और दोज पीपल. सो त्या गोष्टी तुम्ही सॉर्ट करा. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आता तुम्ही एका नवीन फॅमिलीमध्ये जाणार आहात. सो तुम्हाला सगळ्यात पहिले विचार येतो की तिथे मी त्या फॅमिलीसोबत जलप कशी होईल. सो दिस इज ह्या गोष्टी विचार करून करणाऱ्या नाही आहेत. या गोष्टी खूप स्पॉन्टेनियस आहेत. जसं जसं टाईम जाईल, जसं जसं तुम्ही त्या फॅमिलीसोबत राहाल, त्या तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि तुम्ही जलप होत जाल. सो दॅट इज नॉट इन युअर हँड राईट नाव. सो त्या गोष्टींचा तुम्ही आत्ता विचार करून स्वतःला स्ट्रेस अप करू नका. It will always affect you, your mental health, your skin. It will show up on your body. सो त्या गोष्टी तुम्ही त्या तुमच्या लिस्टमधून काढून टाका. काही गोष्टी ऑब्व्हियसली तुम्हाला स्ट्रेस घ्यावं लागतं, जसं की तुम्हाला तुमच्या शॉपिंगबद्दल, आउटफिट्स, मेकअप, हेअर, युअर पॅकिंग, युअर वेडिंग रिच्युअल्स, एव्हरीथिंग. तुम्हाला त्या गोष्टींचा स्ट्रेस येतो, दॅट इज फाईन. पण यू कॅन डिवाइड युअर वर्क विथ युअर सिबलिंग्स और युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स, दे कॅन हेल्प यू आउट. सो या गोष्टी तुम्ही हळूहळू कमी करू शकता आणि तुमचा स्ट्रेस थोडासा डिवाइड होईल आणि कमी होईल आणि इट विल ऑलवेज हेल्प यू टू स्टे काम. आणि खूप जर तुम्ही ओव्हरथिंकिंग करत असाल तर देर इज वन वे दॅट आय फॉलो की तुम्ही जेव्हा तुम्हाला खूप जास्त ओव्हर स्ट्रेस्ड होईल किंवा खूप तुम्ही ओव्हरथिंक करत आहात, तर तुम्ही एक आईस क्यूबचं एक बकेट घ्या किंवा एक बोल घ्या. त्यामध्ये तुम्ही थोडा वेळ तुमचं फेस, थोडा वेळ ॲज इन 5 ते 10 सेकंड तुमचा फेस त्यामध्ये ठेवा आणि बाहेर काढा. असं तुम्ही 5 ते 6 वेळा करा. यू विल डेफिनेटली फील मोर काम. सो हे तुम्ही करू शकता. बघू शकता तुमच्यासाठी वर्कआउट होतंय नाही होतंय. सो दिस इज द फर्स्ट थिंग. नंबर 2 इज युअर स्किन रिलेटेड. स्टार्ट डुईंग युअर स्किन केअर फ्रॉम नाऊ. जर तुमचं लग्न 2-3 महिन्यामध्ये आहे किंवा 5-6 महिन्यांमध्ये आहे, स्टार्ट डुईंग इट फ्रॉम नाऊ. आणि स्किन केअर म्हणजे असं नाही की नवीन प्रोडक्ट्स तुम्ही यूज करत आहात, कधीच यूज न केलेले प्रोडक्ट्स तुम्ही आता ट्राय करत आहात. डू नॉट डू दॅट मिस्टेक ॲट ऑल. जे प्रोडक्ट्स तुम्ही ऑलरेडी यूज केलेले आहेत किंवा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या स्किनवर हे सूट होऊ शकतात, त्याच प्रोडक्ट्सचं तुम्ही स्किन केअर सुरू करू शकता. आणि दुसरी जी मिस्टेक करतात खूप लोक, दॅट इज मल्टिपल स्किन केअर स्टेप्स. त्या करू नका. इट विल डॅमेज युअर स्किन. तुम्हाला तुमची स्किन हायड्रेटेड पाहिजे बिकॉज इफ युअर वेडिंग इज इन समर एस्पेशली, त्या ब्राईडसाठी यू नीड टू कीप युअर स्किन हायड्रेटेड. सो त्यासाठी डू नॉट यूज मल्टिपल प्रोडक्ट्स ऑन युअर फेस, दॅट विल इव्हेंच्युअली ड्राय आउट युअर फेस. त्यामुळे ते करू नका. हायड्रेट ठेवा. मिनिमल प्रोडक्टचं स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो करा, एक सकाळी एक संध्याकाळी. आणि त्यामध्ये पण मेनली आहे टू वॉश युअर फेस ॲटलिस्ट 2 टाइम्स अ डे. आणि झोपण्याच्या पूर्वी एकदा वॉश करून तुम्ही तुमचं स्किन केअर करू शकता. दिस इज इनफ फॉर ब्राईड्स टू बी. आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मेकअपच्या पहिले आपली स्किन हायड्रेटेड पाहिजे. सो नॅचरली तुमची जर स्किन हायड्रेटेड असेल तर ती नॅचरली ग्लो करेल आणि मेकअपसुद्धा तेवढा सटल आणि तेवढा छान दिसेल. सो ही मिस्टेक करू नका टू अप्लाय न्यू प्रोडक्ट्स और टू अप्लाय मल्टिपल प्रोडक्ट्स ऑन युअर फेस बिफोर prior 2 or 3 months of your wedding. So this will eventually damage your skin. आणि मेन तुमच्या इव्हेंटला तुमची स्किन खराब दिसणं हे आपल्याला बिलकुल नको आहे, हे कोणालाच आवडणारं नाही आहे. सो प्लीज हे लक्षात घ्या.
नंबर 3 की तुम्ही जेव्हा बाहेर जाणार आहात, आता तुम्ही सपोज तुमची वेडिंग 2-3 महिन्यावर आहे, 4-5 महिन्यांवर आहे, तुम्ही ऑब्व्हियसली शॉपिंगसाठी बाहेर जाता, खूप बाहेर फिरता आणि आता इतका उन्हाळा सुरू झाला आहे, यू विल इव्हेंच्युअली गेट टॅन. सो बाहेर फिरण्यामुळे शॉपिंगमध्ये आपल्याला रोज बाहेर जावंच लागतं. लास्ट डेपर्यंत तुमची शॉपिंग काही संपत नाही. सो मेक शुअर की तुम्ही तुमचं पूर्ण फेस कवर करून जात आहात. यूज सनग्लासेस, यूज स्कार्फ्स आणि मोस्ट इम्पॉर्टंट यूज SPF बिफोर लिव्हिंग युअर हाऊस. SPF यूज करणं फेसला खूप इम्पॉर्टंट आहे. स्कार्फ यूज करा, SPF यूज करा आणि सनग्लासेस यूज करा. त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत जेव्हा पण तुम्ही बाहेर निघणार आहात, कारण की जेवढं पण तुम्ही एक्सफोलिएट केलेलं असतं, जेवढं पण तुम्ही स्किन केअर केलेलं असतं, सगळं वाया जातं. बिकॉज तुमच्या स्किनवर एवढी धूळ, एवढं सन रेज, सगळ्या गोष्टी जातात. तुम्हाला परत सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. सो प्लीज या गोष्टीचं लक्ष द्या. त्याच रिलेटेड दुसरी गोष्ट म्हणजे स्टे हायड्रेटेड. कोकोनट वॉटर किंवा साधं आपलं पाण्याची बॉटल नेहमी सोबत ठेवा. नेहमी हायड्रेटेड राहा, जास्तीत जास्त पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा. Number 4, which is do not cut your hair or do not dye your hair before your wedding. बिफोर युअर वेडिंग म्हणजे 2 ते 3 महिन्यापूर्वी तरी ॲटलिस्ट तुम्ही तुमचे हेअर डाय करू नका, कलर करू नका किंवा त्याला कट करू नका. दिस इज व्हेरी डम टू डू बिफोर युअर वेडिंग, बिकॉज जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल्स करायचे असतात, खूप सारे रिच्युअल्स असतात, खूप सारे फंक्शन्स असतात, यू नीड टू हॅव लॉंगर हेअर्स, नाहीतर तुम्हाला एक्सटेन्शन्स यूज करावे लागतात. आणि डू नॉट कट युअर फ्लिक्स. फ्लिक्स केल्यामुळे तुमच्या हेअरस्टाईलला प्रॉब्लेम्स येतात, तुमचे फ्लिक्स व्यवस्थित बसत नाहीत, जशी हेअरस्टाईल हवी आहे तशी हेअरस्टाईल होत नाही. सो हेअरकट करू नका. रादर तुम्ही तुमचा हेअरकट तुमच्या लग्नानंतर करा, बिकॉज तुम्ही जे पण फंक्शन्समध्ये तुम्ही हीट यूज करणार आहात, जे जे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करणार आहात ते ट्रिम करू शकता. दॅट इज द गुड डिसिजन आय फील टू टेक आफ्टर वेडिंग. सो वेडिंगनंतर तुम्ही हेअर कलर, हेअर डाय, वॉट एव्हर तुम्ही करू शकता. स्पेशली ज्यांनी कधीच हेअर डाय केलेला नाही आहे त्यांनी तरी स्पेशली वेडिंगच्या आधी हेअर कलर करू नका, बिकॉज यू नेवर नो की तो हेअर कलर कसा टर्न आउट होईल. किंवा जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात किंवा तुम्ही खूप एक्सपर्टकडून काही करून घेत आहात, देन ओनली डू गो फॉर इट. पण मी तर सजेस्ट करेल की डू नॉट कट ऑर डाय युअर हेअर बिफोर 2 to 3 months बिफोर युअर वेडिंग. सो हे लक्षात घ्या. दॅट्स इट फॉर युअर हेअर. सो नंबर 6, एक्सेसिव्हली वर्कआउट करू नका. 2-3 महिने वेडिंगला राहिलेले आहेत आणि आत्ता मला वजन कमी करायचं आहे, आत्ता मला 6 ते 7 किलो वजन कमी करायचं आहे. डू नॉट डू दिस. हे तुमच्या बॉडीला हार्म करू शकतं. एक्सेसिव्हली तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस झाले तर तुमच्या हेल्थवर अफेक्ट होतं. सो डू नॉट गो फॉर दॅट. तुमचं बेसिक डाएट प्लॅन चेंज करा, बेसिक वर्कआउट सुरू करा. मी पण बेसिक वर्कआउट सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये फार मी एक्झर्शन करत नाही. मी वेट लॉसचं काही स्पेसिफिक वर्कआउट जॉईन नाही केलं आहे. इट इज जस्ट टू स्टे फिट आणि थोडंसं स्वेट आउट करण्यासाठी दिवसभराचं मी ते वर्कआउट जॉईन केलेलं आहे. पण एक्सेसिव्हली हेवी वर्कआउट, हेवी डाएट प्लॅन्स असं काहीही तुम्ही करू नका. इट विल अफेक्ट युअर स्किन, इट विल अफेक्ट युअर हेअर, इट विल अफेक्ट युअर मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, एव्हरीथिंग. सो असा एक्सेसिव्ह काही चेंज तुमच्या डाएटमध्ये किंवा तुमच्या हेल्थमध्ये करू नका. प्लीज नोट दॅट. आणि लास्टली तुमचं डाएट. सो डाएटमध्ये पण तुम्हाला एक्सेसिव्ह काही चेंज करायचं नाही आहे. जस्ट ॲड व्हायटमिन C, फ्रूट्स इन युअर डाएट, ज्याने की तुमच्या फेसवर ग्लो राहील. हायड्रेशन इम्पॉर्टंट आहे, जसं की कोकोनट वॉटर, लिक्विड इंटेक जास्त ठेवा. डेअरी प्रोडक्ट्स, ज्यांना ॲक्नेचा इश्यू आहे, डेअरी प्रोडक्ट्स तुमच्या डाएटमधून कट डाऊन करा. शुगर थोडी कट डाऊन करा. ज्यांना जे जास्त शुगरचा इंटेक करतात त्यांनी शुगर कट डाऊन करा. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही कट डाऊन करू शकता. प्रॉपर डाएट प्लॅन करण्यापेक्षा डाएट तुमचं फक्त एक बॅलन्स डाएट ठेवा. प्रोटीन, कार्ब्स, गुड फॅट्स वगैरे हे सगळं असेल. फार काही चेंजेस करण्याची गरज नाही आहे. फ्रूट्स, लिक्विड इंटेक, प्रॉपर हे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तरीही आय डोंट थिंक की मेजर तुम्हाला काही करायची गरज आहे. जस्ट ज्या गोष्टींनी तुम्हाला ॲक्ने किंवा फॅट वगैरे ह्या गोष्टी वाढतात त्या गोष्टी तुम्ही घेऊ नका. जसं की डेअरी प्रोडक्ट्स आहेत, शुगर आहे, मैदा आहे, या गोष्टी तुम्ही कट डाऊन करा. बाहेरचं खाणं वगैरे ह्या गोष्टी तुम्ही कमी करा. सो इट विल help you eventually to maintain your skin health, all of that. So yeah, that's it for your diet. आणि लास्टली तुम्ही तुमची जी जर्नी आहे, तुमची जी प्री वेडिंग रिच्युअल्स असतात, प्री वेडिंग जी जर्नी आहे, हा जो पिरियड असतो हा परत येणार नाही आहे. एन्जॉय करा मनापासून, सगळ्यांना भेटा, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा, क्वालिटी टाईम घालवा, स्वतःसोबत टाईम घालवा, फ्युचरसाठी प्लॅन करा. प्रेझेंटमध्ये तुमच्या ज्या गोष्टी आहेत, तुमचे जे फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे, रिलेटिव्स आहेत, त्यांच्यासोबत जेवढा होईल तेवढा टाईम स्पेंड करा.
काही गोष्टी ह्या परत येणार नाही आहेत. सो जास्त या गोष्टींमध्ये अडकू नका की आता मला ह्या गोष्टी करायच्याच आहेत, प्री ब्रायडल मला हे केलंच पाहिजे. या गोष्टींमध्ये अडकू नका. जे तुमच्या स्किनला, हेअरला, तुमच्या बॉडीला सूट होतं त्या गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करा आणि सॉर्ट आउट करा आणि मग त्या तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. फार गोष्टी करण्याची गरज नाही आहे. असा मेजर काही तुमच्यामध्ये चेंज होणार नाही आहे 2 महिन्यामध्ये. सो ज्या गोष्टी ॲक्च्युली तुम्हाला अफेक्ट करू शकतात त्या गोष्टीच फक्त त्यावर तुम्ही काम करा आणि फक्त बेसिक ज्या 3-4 गोष्टी मी करत आहे. जर तुम्हाला पण हेल्पफुल झालं तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा. कॉमेंट करून मला नक्की सांगा जर तुम्ही पण 2025 ब्राईड असाल तर. आणि या सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.